पिंपरी चिंचवडमध्ये योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले असं टोळी युद्ध सुरू आहे आणि याच टोळी युद्धातून बुधवारच्या रात्री तिसरी हत्या झालेली आहे। दीपक कदम याच्यावरती सांगवी परिसरामध्ये बेछूट गोळीबार करण्यात आला आणि रक्ताच्या थारोळ्यात तो जिथं पडलेला होता तिथंच आत्ता आपण आलेलो आहोत। दीपक काल या पान शॉपवरती पान खायला आला होता, तिथून पान घेऊन तो पुन्हा दुचाकीवर बसलेला होता। त्याच वेळेला दोन अज्ञात जे आहेत ते दुचाकीवरून इथं पोहोचले आणि त्यांनी दीपकच्या डोळ्यात आणि पाठीत गोळी घातली आणि यामध्ये दीपकचा जागीच मृत्यू झाला। दीपकच्या हत्येमागं वर्चस्वाचं कारण आहे योगेश जगताप याची डिसेंबर 2021 मध्ये इथूनच जवळच्या काटेपुरम चौकामध्ये दिवसा ढवळ्या त्याचा पाठलाग करून त्याच्यावरती गोळीबार करण्यात आलेला होता। त्या हत्येचा बदला घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी धमालेच्या ग्रुपमधील रेहान शेखची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आणि मग त्याचा बदला घेण्यासाठी दीपक कदमवरती अशा प्रकारे बेछूट गोळीबार करण्यात आला। यामध्ये एकाला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। परंतु योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाले हे जे टोळी युद्ध सुरू झालेलं आहे त्यातून एका मागोमाग एकाची हत्या ज्या पद्धतीने केली जाते हे हत्यासत्र रोखण्याचं आव्हान आता पिंपरी चिंचवड पोलिसांसमोर उभं ठाकलेलं आहे। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।